महिलांमध्ये खूप सहनशक्ती असते. तिच्या सहनशक्तीची नेहमी परीक्षा घेतली जाते आणि ती सहन फक्त एका गोष्टीसाठी करते की तिच्या मुलांसाठी. तिला असं वाटते की आपण जर का घर सोडून गेलं किंवा निघून गेलं तर मुलांचं कसं होणार, मुलांच्या भविष्याचं कसं होणार, त्यामुळं ते सगळं सहन करत असते. पण तिच्या सहनशक्तीची इतकी परीक्षा घेतली जाते सासरी की त्याचं काही म्हणजे मोलच नाही आहे. तिला मारझोड केली जाते नवऱ्याच्या हातून. तिला सासू सासऱ्यांचे टोमणे मिळत असते. खूप अत्याचार केले जाते. फक्त आणि फक्त ती आपल्या मुलांसाठी सगळं सहन करीत असते. पण त्यांना ज्या दिवशी तिच्या सहनशक्ती संपते, तिच्या सहनशक्तीची परीक्षा संपते, ज्या दिवशी ती तोंड उघडायला लागते आणि त्यांना उत्तर द्यायला लागते, त्या दिवशी ती इतकी वाईट होऊन जात असते की त्याचं म्हणजे काही सांगूच शकत नाही. इतकी वाईट होत असते. पण का बरं घ्यायची नेहमी सुनेची परीक्षा?